अध्याय विभूती योगांचा अध्याय आहे। विभूती म्हणजे काय? विशेष रीतीनं देवाचं वास्तव्य कोठे कोठे आहे। तसं पाहिलं सर्व देव रूपच आहे, सर्व देवच आहे, परंतु आपली योग्यता नसल्यामुळे, आपल्याला ते झेपत नसल्यामुळे अर्जुनाच्या निमित्ताने भगवान श्री भगवान आपल्याला 75 ठिकाणाचं विशेष रीतीचं स्वतःचं वास्तव्य सांगतात। पहिली विभूती सांगितली, मी सर्वांच्या हृदयात आत्मा आहे। त्याचप्रमाणे सामवेद मी आहे, मन मी आहे, वृक्षामध्ये पिंपळ मी आहे, पक्षामध्ये सिंह मी आहे, गायीमध्ये कामधेनू मी आहे, माणसामध्ये काम नावाचा जो विकार आहे तो काम धर्माला अनुसरूप असलेला काम तो सुद्धा मीच आहे। सर्पामध्ये नाग मी आहे, वासुकी मी आहे। असं जान्हवी नद्यांमध्ये गंगा मी आहे, म्हणून अखंड वाहत असते। मिळून मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे, मी होणी मज दैसे सर्वस्वी भजती। म्हणून या 75 ठिकाणांचं दर्शन आपण केलं पाहिजे। विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या आईने पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या, पूजा करून 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या। का? विष्णू रूप आहे म्हणून, मग विष्णूची सेवा घडली। आणि तिकडं वडिलांना संन्यासी गुरूंची सेवा घडली। म्हणजे लग्न झाल्यावर गुरुची सेवा कोण करत का? संन्यास कोण घेत का? लग्न झाल्यानंतर पार निकामी झाले तरी संन्यास घेत नाही, पण यांनी झाल्या संन्यास घेतला, लग्न झाल्यावर संन्यास घेतला, गुरुंची सेवा केली आणि आईने पिंपळाची सेवा केली। तर गुरूंचा आशीर्वाद मिळून विठ्ठलपंतांच्या उदरी ब्रह्मा विष्णू महेशांना यावं लागलं, आदिशक्तीला यावं लागलं। म्हणजे भगवान ज्या ज्या ठिकाणी विशेष रीतीनं आहे त्या ठिकाणाला देव समजून जर आपण बसलो तर आपल्यावर देवाची विशेष कृपा होते। असं या विभूती योगाचं चिंतन आपल्याला ऐकायला, पाहायला, वाचायला मिळणार आहे। हे वाचून झाल्यानंतर याचं प्रत्यक्ष दर्शन म्हणजे 11वा अध्याय, विभूतींचं प्रत्यक्ष दर्शन म्हणजे 11वा अध्याय, तो पण आपण वाचणार आहोत। 2-3 अध्याय आता राहिले म्हणजे आजचं वाचन पूर्ण होईल। राहिलेलं वाचन 6 अध्यायांचं नंतर आपण घेऊया। आता आपण या विभूती योगाचं दर्शन करूया। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ 10मोऽध्यायः। श्री भगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः, यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया। न मे विदुसुरगणाः प्रभवं न महर्षयः, अहमादिर्देवानां महर्षीणां च सर्वशः। यो मां जमनादिञ्च वेत्ति नो महेश्वरम्, असमूढसमर्थेषु सर्वपापैः प्रमुच्यते। बुद्धिर्ज्ञानसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः, सुखं दुःखं भोभावो भयं च भयमेव च। अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशो यशः,
भवन्ति भावा भूतानां मत्त एव वृतविधाः महर्षयः सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम् उदाभावसमन्विताः मच्चित्ता मद्गतः प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते तेषामेवान्तं पार्थ मम ज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वतः अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् औस्त्वांशयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव नैते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान् दानवाः स्वयमेवात्मनात्मानं व्यद्धत्वं पुरुषोत्तम भूतभावनभूतेश देवदेव जगत्पते वक्तुमर्हस्य शेषेण दिव्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकानि मां त्वं व्याप्य तिष्ठसि कथं विद्यामहं योगिं त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया विस्तरेण आत्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृणोतो नास्ति मे मृदम् श्रीभगवानुवाच हन्तते कथयिष्यामि दिव्याध्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे अहमात्मा गुणाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इन्द्रियाणां मनुष्यास्मि भूतानामस्मि चेतना रुद्राणां शङ्करश्चास्मि नित्येषु यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहं रोदसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कन्दस् सरसामस्मि सागरः महर्षीणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरं यज्ञानं यज्ञपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः अश्वत्थसर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां विदरथः सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैश्रवश्मश्माणां विद्यमां मृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् रजनश्चास्मि गन्धर्वः सर्पाणामस्मि वासुकिः अनन्दश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमसंयमतामहं प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां पवनः पवतामस्मि रामशत्रुतामहं दशानामकरश्चास्मि श्रुतसामस्मि जाह्नवी सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्याविद्यानां वादः प्रवदतामहं
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वस्सामासिकस्य च अमेवाक्षयकारो दातां विशुद्धो वा मृत्युस्सर्वहरश्चाह उद्भवश्च भविष्यताम् कीर्तिशरीरवाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृति क्षमा भूत्सामो तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः द्यूतं चलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्वतामहं वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहं यच्चापि सर्वभूतानां बीजं दधमर्जुन न तदस्ति विना यत्स्यां मया भूतं चराचरं नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विन्दरो मया यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमधुरजितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजौषधे सम्भवम् अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्णभ्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत्। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः।